नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल आणि तुम्हाला जर सोलार तुमच्या शेतामध्ये बसवायचा असेल तर त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहे। तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवायला विसरू नका आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की सोलार इन्स्टॉलेशनची योग्य पद्धत काय आहे आणि तुम्हाला काय काळजी घ्यायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। शेतकरी बांधवांनो, आज आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ पोस्ट केला, त्याच्यामध्ये आपण सोलार स्पॅन कंपनीचे जे सोलार आहे त्याचे संपूर्ण माहिती आणि शेतात जाऊन त्याचं पाण्याचं प्रेशर वगैरे, विहिरीची खोली याच्यावरती संपूर्ण व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की शेतकरी बांधवांनो, तुम्ही इन्स्टॉलेशन करताना काय चुका करता त्याच्यावरती आपण थोडंसं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं, इन्स्टॉलेशन करताना जे चुका झाल्यात मी तुम्हाला स्क्रीनवर पण ते थोडे फुटेज दाखवेल की जेणेकरून काय होईल की तुम्ही जे सोलार आहे ते बसवताना काही चुका केल्यात त्याची पण माहिती आपण थोडक्यात सांगणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं, तुम्ही इन्स्टॉलेशन करताना जे खाली सोलार आहे ते सोलारचं जे उंची आहे ते थोडंसं कमी करा, कारण की जे उंची जास्त असल्यामुळे आपण आज दुपारी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं की सोलारच्या प्लेट आहेत ते वाऱ्यामुळे उडून गेल्या आणि जो त्याचा सेट आहे, जे इन्स्टॉलेशन आहे त्याच्यामध्ये थोडंसं वाकडं झालं आणि अँगल वाकले आणि त्याच्यामुळे सोलारच्या प्लेटाला नुकसानसुद्धा झालेलं आहे। ते शेतकरी बांधवाचं आपण त्या व्हिडिओच्याद्वारे पण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि विहिरीचं जे खोली आहे आणि विहिरीच्या शेजारी जे सोलार बसवलं आहे आणि त्यामुळे काय झालं की जे वाऱ्याला जे अडथळा आहे ते कुठंही नाही, ते डायरेक्टली जे वारं आहे, जी हवा आहे ते सोलारला लागली आणि त्याच्यामुळे सोलारच्या प्लेट उडून गेल्या आणि काही बेंड झाल्या, काही म्हणजे त्याला तडे गेले। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी हेच घ्यायची की जे सोलार आहे ते हाईटवरती जास्त करू नका। या शेतकरी बांधवांनी काय केलं होतं की एक ओटा केला आणि ओट्यावरती त्यांनी जे सोलार आहे ते इन्स्टॉलेशन केलं, कारण की जे हाईट आहे ते सोलारची हाईट वाढल्यामुळे त्या हवेच्या प्रेशरमुळे ते सोलारचं आहे ते इन्स्टॉलेशनला थोडंसं तडे गेले, ते सोलारची प्लेट 2-3 घसरून खाली पडल्या। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ती एक चूक करायची नाही। दुसरी म्हणजे तुम्ही इन्स्टॉलेशन करताना जे सोलारचे प्लेट आहे त्याची दिशा ही योग्य पद्धतीने निवडा, जी जागा आहे ती योग्य पद्धतीने निवडा। सोलारचं इन्स्टॉलेशन करताना तुम्हाला ते सोलारवरती पाणी टाकण्यासाठी सोपं व्हावं त्यासाठी तुम्ही जे सोलार आहे ते किमान विहिरीच्या जवळ, पाण्याचा स्रोत असलेल्या जवळ तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला वायर पण कमी लागेल आणि जे स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला तिथे कुठलाही लांबून पाणी आणण्याची गरज नाही, पाईपलाईन अतरण्याची गरज नाही। तर शेतकरी बांधवांनो, ते पण आपण थोडंसं त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला की सोलार इन्स्टॉलेशनच्या बाबतीत। आणि दुसरं म्हणजे रोडच्या शेजारी पण नसावं, कारण की येणाऱ्या जाणाऱ्या वाहनापासून त्या सोलारवरती धूळ किंवा कचरा येऊन पडतो आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ते सोलारच्या प्रेशरमध्ये थोडासा फरक जाणवतो। त्यामुळे तुम्ही जेणेकरून रस्त्याच्या जितकं दूर होईल तेवढं तुम्ही सोलार इन्स्टॉलेशन करा आणि एक त्याच्यापासून म्हणजेच रोडपासून संरक्षण कशामुळे की जे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांपासून सुद्धा त्या सोलारचं संरक्षण होऊन जाईल। त्यामुळे तुम्ही शेतकरी बांधवांनो, जे सोलार आहे ते थोडंसं शेतामध्ये बांधा, रोडच्या कडेला बांधू नका। आणि दुसरं म्हणजे जे झाडं आहे ते झाडापासून पण थोडं दूर करा, कारण जे वारा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झाडाचे फटे वगैरे पडून सोलारवरती पडून तुमचं नुकसान होऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही त्याच्यासाठी पण थोडीशी काळजी घ्या। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवायला विसरू नका आणि हो कमेंट तर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।